बघा आज आपण उपवासाचा मस्त असा बघा पदार्थ बनवतोय. त्याच्यासाठी इथं मी अर्धे वाट बघा अशा प्रकारे आपल्याला शाबू आपण दळून घ्यायचं आहे बघा. बघा आता आपण हे बटाटे अगोदर खिसून घेऊयात. मध्ये आपण जे बघा आपण शाबूचं पीठ घेतलंय ना बारीक करून ते घालून घेऊयात. असं आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. बघा याच्यात आपण अर्धा चमचा हिरवी मिरची घालून घेऊन जाते आपला गोळा त्याच्यातच मळायचे बघा. बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय. आता आपण झाकून एक 5 मिनिटं ठेवूयात. थोडंसं मळून घेऊयात आणखी. बघा आपण आता ह्याचे व्यवस्थित पिठाचे बघा छोटे छोटे कटलेट्स बनवून घेऊयात. तुम्हाला जो हवा आहे ना तो आकार तुम्ही देऊ शकतात बघा. बघा असे थोडेसे दाबून ना आकार देऊन घेऊयात आपण. असे छोटे छोटे बाईट्स बनवायचे बघा आपल्याला, खूप पण मोठे नाही. अशा प्रकारे आता सर्व आपण बनवून घेऊयात. बघा इथं आपले हे कटलेट्स बनवून तयार आहेत बघा. काय काय ह्याला मी गोल शेप दिलाय, काय काय ह्याला असा मुटक्यासारखा दिलाय. तर तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही बनवू शकता. आता आपण तळून घेऊयात. हे बघा तेल व्यवस्थित गरम झाले. आता आपण हे बाईट्स आहेत ना आपले ते सोडून घेऊयात बघा. आणि मीडियम गॅसवरती बघा आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत होते ह्या पद्धतीने. बघा एका साईडने व्यवस्थित तळले ना की आपण दुसऱ्या साईडने असं पलटी करून बघा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. बघा गोल्डन असा रंग व्यवस्थित आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. बघा मस्त असे आपले हे कुरकुरीत कटलेट्स तयार झालेले बघा. खूप कमी साहित्यात तुम्ही आवाज पण पाहू शकतात. एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे. दह्यासोबत खावा किंवा नारळाच्या चटणीसोबत पण खावा, खूप छान लागतात बघा. आणि झटपट असे होणारे आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. ओके.